गेले काही दिवस आकाशातल्या पावसाचा मारा सोसणाऱ्या मराठवाड्यानं घोषणांचा पाऊस अनुभवला। निमित्त होता औरंगाबादमध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचं। पावसाच्या थैमानामुळे खरीपाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे न करताच भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। अतिवृष्टी झालेली असल्यामुळे पंचनामे करण्याची आवश्यकता पडणार नाही। त्यामुळे पंचनामे न करता केवळ जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी एक त्याचा रिपोर्ट तयार करते। तो रिपोर्ट तयार करून या संदर्भातली जी काही मदत आहे ती देण्यात येईल। या बैठकीत मराठवाड्यासाठी इतरही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। पुढील 4 वर्षात सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 9,271 कोटी रुपये जाहीर करण्यात आले, तर मायक्रो इरिगेशनसाठी वेगळा निधी देण्यात येणार आहे। रस्त्यांसाठी 30,000 कोटींची घोषणा करण्यात आली आहे। पंतप्रधान आवास योजनेद्वारे मराठवाड्यात 1 लाख तर राज्य शासनाच्या योजनांमधून 20,000 घरं उभारण्यात येणार आहेत। जालन्यामध्ये सीड पार्कसाठी 109 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे। जालना आणि लातूरच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचं रूपांतर अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे। जालन्यामध्ये सिरसवाडीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी उभारण्यात येईल। परभणी, बीड आणि नांदेडमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणाही करण्यात आली आहे। 25,000 हेक्टर फळबागा लागवडीचं लक्ष ठेवण्यात आलं असून यासाठीचं सरकारी अनुदान दुप्पट करण्यात येणार आहे। 2019 पर्यंत बीड परळी रेल्वे पूर्ण करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तर राज्य सरकारनं औरंगाबादवर विशेष मर्जी दाखवली आहे। विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण, औरंगाबादमध्ये जलसंधारण आयुक्तालय उभं करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांतर्गत गोपीनाथ मुंडे ग्राम विकास संस्था स्थापन करणार, औरंगाबाद कॅन्सर इन्स्टिट्यूटला स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटचा दर्जा देणार, औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी 1,000 कोटी देणार, औरंगाबाद जिल्ह्यातील म्हैसमाळ, शुलीभंजन आणि खुलताबादचा पर्यटन आराखडा जाहीर करणार, त्यासाठी 453 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर औरंगाबादमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्याची घोषणाही करण्यात आली आहे। ज्या काही भौतिक सुविधा आहेत, रस्ते असतील किंवा इतर सगळ्या सुविधा आहेत, पाण्याची व्यवस्था असेल किंवा त्याच्याकरता 1,000 कोटी रुपये हे देण्याचा निर्णय झालेला आहे। एकीकडे हा घोषणांचा पाऊस पाडला जात असताना विविध मोर्चांनी शहर दणाणून गेलं। काँग्रेसनं मोर्चा काढून गेल्या वर्षीच्या दुष्काळाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या मंत्रिमंडळ बैठकीची खिल्ली उडवली। दुर्दैवाने 2 दिवसाची बैठक जी नेहमी राहायची 2 तासावर आलेली आहे। 2 तासामध्ये आता निर्णय काय होत आहे ते पाहूया। तर निर्णय मराठवाड्याच्या हिताचे झाले तर अभिनंदन करू आम्ही जरूर सरकारचं, पण 2 तासामध्ये काय होईल मला माहीत नाही। याखेरीज धनगर समाज आणि शिक्षकांनीही मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चे नेले। या सर्व घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी मराठवाड्याच्या झोळीत 49,248 कोटींचा निधी देण्यात आलाय। 2009च्या तुलनेत हा निधी दुप्पट आहे। आता हा निधी खरोखरच शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार का हा खरा सवाल आहे। नाहीतर मराठवाड्यातल्या पावसासारखाच हा केवळ घोषणांचा पाऊस ठरू नये एवढीच अपेक्षा। संजय पवारसह विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।